काय गंमत आहे नाही? एक संन्यासी साधू निवडणूक लढवतो म्हटल्यानंतर तुमचं पित्त खवळलं का? हक्क आहे मला. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मला अधिकार दिलाय. तो गद्दार, भ्रष्टाचारी, घोटाळेबाज हे तुम्हाला खासदार आणि आमदार म्हणून चालतात, पण एक साधू राजकारणात येतोय म्हटल्यानंतर जणू काय आभाळ कोसळलं. जसं काय मी तुम्हाला नरकात किंवा मशनात घेऊन चाललोय अशी प्रतिक्रिया. का? या देशात साधारण शिपायाची नोकरी करायची असली तरी त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र द्यावं लागतं. पण नाशिकची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना कुठल्याही प्रमाणपत्राची अट नाही. ज्या पक्षाच्या नावानं ते मत मागताय त्या विचाराला, त्या पक्षाला आपल्या फायद्यासाठी सोडून जाणार नाही अशी कुठलीही अट नाही. नाही 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 नाही, मी निष्ठा, चारित्र्य या कुठल्याही वादात जात नाही. पण एकीकडे शाळांमध्ये मूल्य शिक्षण, चारित्र्य, प्रामाणिकपणा यावर शिक्षण द्यायचं, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायचे, आणि दुसरीकडे त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या उमेदवारांना लोकशाहीच्या नावाखाली निवडून द्यायचं. या सगळ्याची चीड न येण्या इतके शंड आहोत का आपण? राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही हे मान्यच केलंय आपण, पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय आपण? राजकारणी लाचखोर, भ्रष्टाचारी, उन्मत्त असं आपणच ओरडणार, आणि जात पात धर्माच्या नावावर पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार. आम्ही मतदान करणं केव्हा सोडून दिलंय? म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला. तुम्ही जबाबदार आहात आजच्या नाशिकच्या स्थितीला. माझ्या एकट्याच्या मतानं काय फरक पडतो? या सडलेल्या मानसिकतेत निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करतात, आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा पुन्हा 5 वर्ष आपल्याला लुबाडायला मोकळे होतात. दरवेळी नाशिकला विकासाचं गाजर दाखवून तुमची मतं पदरात पाडणारे हे तुम्हाला दिलेली प्रत्येक आश्वासनं पूर्ण करायला बांधील असतात. पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्याचा जाब विचारतात? किती जण विचारतात की कुठे गेला नाशिकचा विकास, कुठे गेली नाशिकची मेट्रो, कुठे गेला नाशिकचा IT पार्क? अहो, धर्मनगरी आणि साहित्य नगरी म्हणून ओळख असलेल्या आपल्या नाशिकची नशा नगरी अशी ओळख का आणि कुणामुळे झाली? इथे प्रत्येक तरुणाला नोकरीसाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, कांदा उत्पादक शेतकऱ्याला रडावं लागतं, सर्वसामान्य माणसाला ट्रॅफिक मध्ये सडावं लागतं. परंतु का नाही विचारत आपण की अरे बाबांनो, तुमची भूक तरी किती? किती खाल, किती लुटाल नाशिकला? अहो, साधी मेथीची जुडी पारखून घेणारे आपण नाशिकच्या विकासाच्या बाबतीत इतके गाफील का? डोळ्यासमोर सगळं दिसत असून देखील झोपायचं सोंग घेऊन आपल्याच नाशिकची वाट का लावतोय आपण? राजकारण हा माझा पेशा नाही हे मी जाणतो, मात्र राजकारण्यांच्या या गटारगंगेत आपल्या नाशिकची ही अवस्था झालेली पाहून राहवत नाही. साधू संतांची भूमी असलेल्या या महाराष्ट्रात साधू संतांनी सर्वसामान्यांचं जीवन सुधारण्यासाठी राब राब राबायचं, आणि या राजकारण्यांनी ते बिघडवायचं. आणि म्हणूनच राजकीय पर्यायाच्या माध्यमातून नाशिकची उन्नती करायची असं मनाशी ठरवलंय, आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो. आज एकच सांगतो, जागे व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. जातीपातीच्या, धर्माच्या नावावर मतदान न करता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. उमेदवार निवडताना त्याची निष्ठा, त्याची प्रामाणिकता आणि त्याची सामाजिक जाणीव, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा नाशिकच्या विकासाबद्दल असलेला दृष्टिकोन, हे सगळं तपासून बघा. कारण तुमचं मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या, आणि मग बघा, तुम्हाला तुमच्या शक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आजवर अनेक लोकांना तुम्ही निवडून दिलंय, परंतु नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी यंदा या खिसे नसलेल्या साधूला निवडून द्या. कारण हा साधू तुम्हाला आणि नाशिकला दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.